हा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटेल की पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसामुळे पाणी भरलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सारं पाणी भरलेलं आहे, पण हे पावसाचं पाणी नाही, उन्हाळ्याचे दिवस आणि त्या दिवसातलं पाणी आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे झोपलेले नेते मंडळी आहेत, जे झोपलेलं प्रशासन आहे ते जागं होईल आणि ही कामं जी लोकांची अडलेली कामं आहेत ती करून टाकतील। विषय काय आहे त्याला सविस्तर जाणूया। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण आलेलो आहोत भगतसिंग नगर नंबर 2 आंबेडकर चौक या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे खूप सारं असं पाणी तुंबलेलं आहे। या ठिकाणी बघा, रस्त्याला पुढे येऊन जरा बघ, रस्त्याला या ठिकाणी पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि हे सगळं पाणी जे आहे ना, हे पावसाचं पाणी नाही आहे, हे आहे गटाराचं पाणी। आणि या गटाराच्या पाण्यामधून लोकांना ये जा करायला लागते, ठिकठिकाणी रोगराई पसरत आहे। तुम्ही जरा कॅमेरा आम्ही जवळून तुम्ही जरा मारा, या ठिकाणी बघा मच्छर आहेत, जवळ घेऊन बघ, हे तुम्हाला दिसलेत का? हे मच्छर आहेत, या घाणीच्या पाण्यावरती मच्छर साचलेले आहेत आणि अशा ठिकाणी लोकांना ये जा करायला लागतंय, अशा ठिकाणी लोकांना राहायला लागतंय। आणि प्रशासनाचं, इकडचे जे स्थानिक नेते मंडळी आहे यांचं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष आहे। गटारं तुंबलेली आहेत आणि घाणीचं पाणी रस्त्यावरती आहे, ठिकठिकाणी तुम्ही बघता रस्ते खोदलेले आहेत। मेन रोड वरती तुम्ही जाल, ठिकठिकाणी रस्ते खोदलेले आहेत आणि ठिकठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत। मुंबईमध्ये ठिकठिकाणी डागडुजी केली जाते, पण हे जे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। ही गटाराची अवस्था बघा, या घाणीमध्ये लोकांना राहायला लागतंय, रोगराई पसरत आहे आणि हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगर ही हालत आहे, मग पावसामध्ये काय हालत होईल हा विचार करणं गरजेचं आहे। तर स्थानिक जे नेते मंडळी आहेत, स्थानिक प्रशासनाचे लोक आहेत, बीएमसी आहे, यांचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष आहे। आम्ही बीएमसी ला या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, लवकरात लवकर हे काम जे आहे गटाराचं पाण्याचं, हे लवकरात लवकर क्लीन करून गटारा हे साफ करून घेतलं पाहिजे, अन्यथा हा विषय आम्ही वरपर्यंत घेऊन जाणार आहोत। लवकरात लवकर या गोष्टीचं निवारण झालं पाहिजे। यावर तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे झोपलेले नेते मंडळी आहेत, जे झोपलेलं प्रशासन आहे ते जागं होईल आणि ही कामं जी लोकांची अडलेली कामं आहेत ती करून टाकतील। धन्यवाद।